प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। अज्ञानान् मानसोपाधेः कर्तृत्वादीनि चात्मनि कल्पन्ते मृगते चंद्रे चलनाद्यथांभसः। खऱ्या दृष्टीने पाहिलं असताना आत्मा निर्विकार आहे, उपाधीच्या दृष्टीने पाहिलं असताना तो साक्षी आहे, तो स्वतः ज्ञानस्वरूप आहे इतकं असून आपल्या प्रत्यक्षात पाहत असताना हे विकारच दिसतात खरे। याचं कारण मायेमुळं किंवा अविद्येमुळं आपण या उपाधीशी तादात्म्य होतो आणि आपलं स्वरूप आपल्याला काही जाणीत येत नाही। आणि यालाच म्हणतात ह्या अज्ञानामुळं आपण अध्यारोप करतो, एक तर अनात्म्याचा आत्म्यावर किंवा आत्म्याचा अनात्म्यावर। कधी कधी दोराला साप समजणं किंवा सापाला दोरी समजणं दोन्हीही डेंजरस आहे। तर असं काहीतरी होतं या, आणि त्याच्यासाठी एक दोन उदाहरण दिले महाराजांनी की खऱ्या अर्थाने आत्मा हा प्रकृती विकृती भिन्न हा शुद्ध बोध स्वभाव हा प्रकृती विकृतीतून भिन्न आहे, शुद्ध ज्ञानस्वरूप आहे। पण ते त्याची आपल्याला जाणीव नसल्यामुळं अज्ञानामुळं निम्या प्रकारच्या अशा अंतःकरण म्हणा शरीर म्हणा त्याशी एकरूप होऊन आपलं स्वरूप आपण विसरतो। आणि मग ते याचं कारण काय? अध्यस्यन्ते अविवेकेनं, अविवेकामुळं जसं गगनी नीलतावत, खऱ्या अर्थाने गगन म्हणजे स्पेस एकच ते आकाश, त्याला काही रंग नसतो, रूप नाही, काही नाही, पण त्याच्यावरती का आपण तो निळा आहे हिरवा आहे ढग आले वगैरे म्हणतो, खऱ्या अर्थाने त्याच्याशी काहीही संबंध नाही त्या ढगाचा। तसं विचाराचे ढग येतात, कधी चांगले वाईट कधी सुख दुःखाचे, पण आपलं स्वरूप विचाराच्या पलीकडे आहे, निर्विकार आहे। असं न समजणं आणि न समजण्यामुळे त्याच्याशी तादात्म्य होणं याला म्हणतात अध्यास, सुपरिम्पोजिशन। मग कधी कधी अनात्म्याचे भाव आत्म्यावर करा किंवा आत्म्याचे भाव अनात्म्यावर लादा, दोन्हीही आरोप आहे। जसा आरोप कधी कधी खोटा असतो, इथे हा खोटाच आरोप आहे। खऱ्या अर्थाने दोघांचे भिन्न धर्म आहे आणि याचं दोघांचं जर एकरूपता होत असेल याला म्हणतात अध्यास। म्हणून शंकराचार्य ब्रह्मसूत्रात सुरुवातीला लिहिले अध्यास भाष्य, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की तसं आपल्याला समजतं ब्रह्म काय परमात्मा काय। आणि खऱ्या अर्थाने आत्मा आणि अनात्मा आपले देह वगैरे एकदम विरुद्ध धर्माच्या गोष्टी। तमप्रकाशवत, तम म्हणजे अंधार आणि प्रकाश जसे एकत्र राहू शकत नाही, तरी पण एक गोष्ट अशी आहे की मायेमुळे किंवा अविद्येमुळे आपण हे सगळं विसरून जाऊ, आपलं आत्महमच्या ऐवजी देहोहम अशी भावना होती। आणि मग ती भावना होण्यासाठी मग तिथून सुरुवात झाली की त्यात सुरुवात होण्याचं कारण जर काय असेल तर आत्म्याचे भाव मी अनात्म्यावर लादतो किंवा अनात्म्याचे भाव आत्म्यावर लावतो, याला म्हणतात अन्योन्य अध्यास। खऱ्या अर्थाने नुसतेच इलेक्ट्रिसिटी आपल्याला लाईट देऊ शकत नाही, बल्ब नाही, पण बल्बकडे पाहून म्हणायचं बल्बच आपल्याला लाईट देत आहे, खऱ्या अर्थाने ते बरोबर नाही। इलेक्ट्रिसिटी आपल्याला लाईट देत आहे असं म्हटलं तरी खरं नाही, खऱ्या अर्थाने दोघांचा सहयोग झाल्यामुळे आपल्याला लाईट मिळत असतो। अशा तऱ्हेनं हे अविवेकामुळे आपण एकरूप होतो आणि आपल्या सच्चित आत्मा जो आहे, सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान, असं आपण विसरून जाऊन सत्यऐवजी असत म्हणजे परिवर्तनशील आणि चित्तऐवजी जड म्हणजे ज्ञानाचे म्हणजे अज्ञान असं समजण्याचं कारण केवळ त्या उपाधीशी होणारं तादात्म्य अविवेकेनं। आणि हा अज्ञानाचं पहिलं पिल्लू आहे अविवेक। बुद्धीला आपल्याला किती बुद्धिमान माणूस असेल तर तो घसरतो याचा। आणि मग दुसरी उपाधी आहे मानसोपाधी, म्हणजे अंतःकरणाच्या उपाधीशी एकरूप होऊन मग तो बलगना करत असतो, मी कर्तृत्ववान आहे, मी करतो, मी जाणतो, कर्तृत्वादीनी च आत्मनी। ह्या कल्पना कशा करतात? अंबुगते चंद्रे चलनादी यथा अंबसा, जसं चंद्र जे आहे तो एक असतो क्षितिजावर,
पण अंबुगते चंद्रे म्हणजे अंबू म्हणजे पाणी, पाण्यावर जर त्याचं रिफ्लेक्शन प्रतिबिंब पडलं तर उद्या पाण्याचा प्रवाह वाहत आपल्याला वाटतं की नदी तो चंद्रच वाहत आहे. लहान मुलाला तर हे समजतच नाही हा भेद, चंद्र आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब. तर अशामुळं आपलं जे खरं शुद्ध स्वरूप आहे तो विसरून ह्या उपाधीशी एकरूप झालं तर मग काय काय त्यातून प्रगट कर्तृत्वादी निजा आत्मनी अहम करोमी, अहम भुंजामी, मी करतो, मी भोगतो. खऱ्या अर्थाने अहम हा शुद्ध आहे, नित्य शुद्ध. ही कल्पना करतो आपण, कल्पनेने सगळं नाटक सुरू होतं आपलं. चलनादी यथाम बसा, आणि मग ती चलन चाललंय म्हणजे उपाधी चालली ती हाही उपाधी चालणार. उद्या घर ढग फिरले तर आपल्याला तो चंद्रच फिरायचा, खऱ्या अर्थाने तो ढग फिरत असतो. किंवा पाण्यावरून जर असं चंचलता असेल तर आपण अंबुगते चंद्रे म्हणजे पाण्यावर दिसणाऱ्या चंद्राकडे पाहून म्हणतो की चंद्रच असा चंचल. खऱ्या अर्थाने चंद्र होत नाही चंचल, चंद्र आकाशात तसाच असतो. तसा हा आत्मचंद्र. म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्या पसायदानामध्ये वेगळ्या प्रकारचा सूर्य आणि चंद्र सांगायचा. चंद्रमे जे अलांछन अशी बोलण्याची भाषा आहे की हे हा जो आत्मचंद्र आहे त्याला कुठल्या प्रकारचं लांछन नाही आहे उपाधीचं. बाकीच्या चंद्राला ते लांछन असते, थोडंसं ते हरिणासारखा डाग असतो त्याच्यावर. मार्तंड जे तापहीन, मार्तंड सूर्य कसं आहे हा शरीर आपला कोणता तो तापरहित आहे, पण आपला आत्मसूर्य तापरहित आहे. म्हणून ज्ञान मार्तंड त्याला म्हणतात. मार्तंड म्हणजे सूर्य. आणि असं वर्णन करताना म्हणतात की या सूर्याला उदय आणि अस्त आहे, पण अस्त मानायचे जया आडनाव नाही. तो एकदा हृदयात उदित झाला ज्ञानरूपाने ती कधी अस्तच होत नाही. पण जोपर्यंत आला शास्त्राचं आणि गुरुजनांपासून ज्ञान होत नाही तोपर्यंत तो हा कल्पना करत असतो जीवात्मा. आणि मग जीवात्म्याच्या दोन वल्गना अहम करोमी आणि अहम भुंजामी. बुद्धिशी किंवा विज्ञानमय कोशाची एकरूप झाला तर आपल्याला इंटेलेक्च्युअल इगो येतो की मी करतोय म्हणून. आणि मनाशी एकरूप झाला की विक्षेपाने आपण मला भोगवतो. मग दोन्ही प्रकारचे अहम सुखी अहम दुःखी हे नंतर तपा. खऱ्या अर्थाने आत्मा कसा आहे सुख दुःखाच्या पलीकडे. संतांनी साध्या भजनात देखील हरिगात चला हरिगात चला त्याचे म्हणतात सुख दुःख पिसे आत्म्यास नसे. आत्म्याला हे सुख दुःखाचं पिसाट पण नाही, पण आम्ही त्याची आपण स्वतः पिसाट होतो आणि करतो. हा भास मुळापासून बोला एक एक शब्द पोहतो. ह्या भास आहे पण मुळापासून म्हणजे अविद्या सोडून तुम्ही पहा तुम्हाला दिसत काहीच नाही. आणि मग हरिगात चला म्हणजे ईश्वराचं स्मरण करताना तिकडे विवेक असला पाहिजे. ठीक आहे समजलं, तादात्म्यामुळं हे होत असतं. आणि आपलं स्वरूप विसरल्यामुळे ही कल्पना होत असते आपल्याच्यात. पहिल्यांदा शिवोहम भावना संपल्यामुळं किंवा आपल्या विसरल्यामुळं आत्महम विसरल्यामुळं मग देहोहम भावना होते. अनेकदा देह म्हटलं मग देह जसं झाला तसं आपली धारणा होते. आता हा झाला स्थूल देहाभाव. आता सूक्ष्म देहाच्या बाबतीत आपल्याच्यात कधी लाईक्स आणि डिसलाईक, मला हवं नको, आवडतो नावडतो, राग द्वेष हे कोणाचे आहे. लोकांना कधी कधी शास्त्राची गोष्ट पटत नाही. युक्ती सांगितलं तर त्यांची आपली युक्ती प्रस्तुत करतात की नाही जे पाहिलं तेच आम्ही खरं मानतो, देखील ते सत्याचे मानावे. खरं पाहिलं ते हे ज्ञात्याचे लक्षण नव्हे, पण त्यांना तेच खरं वाटतं. म्हणून चक्षुर्वे सत्यम असे म्हणणारे जे लोक असतात ते परत कंटेन्शन घेऊन जातात, आपला पूर्व पक्ष उभा करतात. तुम्ही हे रागद्वेष कोणाला होतं सांगा ना तुम्ही. इकडे म्हणतात तुम्हाला आत्म्याला विकार नाही, शरीर तर विकार म्हणतोस. ठीक आहे समजलं शरीरावर आत्मा वेगळा आहे. त्याचं मग हे काही मला हवं आहे, मला नको आहे, मला आवडणार आहे, मला न आवडणार आहे, किंवा कधी काम आहे कधी क्रोध आहे, हे कोणाचे आहे. आत्म्याचे धर्म असेल तर आत्मा निर्विकार असून विकारवान समजावं लागेल. देहाचा धर्म असेल तर जड असून त्यात चेतनता आली. मग हे कोणाच्या माथी लावायचं हे रागद्वेष. आता त्याचं उत्तर ते विश्वास लोक देणार आपल्याला. एक एक आपल्या अंतःकरणात येणाऱ्या शंका किंवा पूर्व पक्षीचा असलेला विवाद शंकराचार्य खोडून काढते. राग इच्छा सुख दुःखादी बुद्धौ सत्यां प्रवर्तते सुषुप्तो नास्ति तन्नाशे तस्मात् बुद्धेस्तु नात्मनः. ह्या
बुद्धीच्या अंतःकरणाच्या उर्मिक्या वृत्ती आहे. कोणते? राग, इच्छा, सुख, दुःख आणि आदी म्हणजे सगळे घ्यायचे. म्हणजे ऑल सायकोलॉजिकल रिॲक्शन किंवा ॲक्शन. राग म्हणजे कुठलीही गोष्ट हातात आल्यानंतर त्याच्या भावात वाटणारी आसक्ती. मराठीचा राग म्हणजे क्रोध नव्हे, रंजनात्मक कृती. आपण रमून होऊन जातो तिथे. इच्छा म्हणजे नको असलेल्या गोष्टीबाबत आपल्याला मिळाल्यानंतर असं वाटतं की आपल्याला सुख होईल म्हणून आपण त्याची इच्छा करतो. अप्राप्तिषु विषयेषु कामः, त्याला दुसरा शब्द आहे कामना. कामनेच्या वस्तूविषयी आपल्या हातात आला की सुटू नये असं वाटणं, त्याच्या बाबत असलेली आसक्ती. आणि त्यात समजा अनुकूलतेनुसार आपल्याला प्राप्त झालं तर सुख, आणि त्यात प्रतिकूलता निर्माण झाली तर दुःख. ह्या त्याच्यापासून होणाऱ्या दोन प्रतिक्रिया, रिॲक्शन्स. आता प्रश्न हा विचारात घ्यायचा की कोणाच्या स्वभावात येतात, ते आत्म्याचा स्वभाव आहे की कशाचा स्वभाव आहे. तर दोन प्रकारांचा माणूस समजू शकत नाही. शास्त्र त्याला मान्य नसणार, युक्ती नाही, पण तुमचा अनुभव तुम्ही विचार घ्या. तुम्हाला जेव्हा झोप लागते तेव्हा तुमच्या कोणा मुलात रागद्वेष असतात का सांगा बरोबर. बुद्धौ सत्याम प्रवर्तते. वेन द माइंड इज प्रोजेक्टिंग ऑर फंक्शनिंग, किंवा कार्य करत असतं तेव्हा खरं वाटतं. सुषुप्ती मध्ये, सुषुप्त म्हणजे झोप लागली असताना न असती. झोप लागली सांगा बरं कोणा तुमचा शत्रू कोण, कोणता मित्र आहे. याचा अर्थ जोपर्यंत तुमचं मन कार्य करत असतं तुमचे राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, माझं, तुझं, गुडगुड गुडगुड सुरू असतं. तर एक विचार करा तुम्ही थोडासा. आणि हा अनुभवाच्या दृष्टीने कोणी नाकारू शकत नाही. एखादा रशियन आणि जर्मन जरी असेल तर त्याला तर तपासून पाहिलं तर नाही म्हणू शकत नाही. ते शास्त्र मानणार नाही. तुम्ही युक्ती सांगितलं नाही म्हणाले, आम्ही जे पाहिलं तेच सत्य म्हणतो, नाही दिसलं तर खरं नाही. पण कित्येक गोष्ट दिसत नाही पण असतात ते. तर हे जोपर्यंत आपल्या ह्या अंतःकरणाचे कार्य सुरू असतात, बुद्धी याचा अर्थ सगळं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि ते जागृत अवस्थेत आणि सुषुप्त स्वप्नावस्थेत काम करतं. पहा तुम्ही जागृत अवस्थेत आहे, इंद्रियासहित तुमचं मन काम करत आहे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडते, एखादी आवडत नाही, इकडे पाऊस वाटतं तिकडे पाऊस वाटत नाही, असं होत असतं. स्वप्नात देखील तुम्ही जर असं एखादं काही मनात कल्पित असं जगत निर्माण केलं तर तिथे देखील काही गोष्टी आवडणार आहे. एका बाजूला शत्रू बसलेला असतो, त्या बाजूला मित्र बसलेला असतो, काही दिसतो. याच्यावर हे स्पष्ट आहे की जोपर्यंत मनाचं स्पंदन आणि मनाचं कार्य आहे तोपर्यंत हे सगळं दिसतं. तुम्हाला झोप लागते, अनुभव सांगा तुम्हाला. आता सांगा तुमचा बॉस कोणता, तुमचा सबऑर्डिनेट कोणता, तुमचा बरोबरीचा कोणता. आपण तीन संबंधात फिरत असतो, आपल्या पेशेवरचा, आपल्या बरोबरीचा, आपल्या खालचा. आणि त्याच्याबरोबर होत असताना त्यात जर अनुकूलता असेल तर आपल्याला अधिक अधिक हवं असतं पाहिजे. एखादी गोष्ट मिळत गेली तर माणसाला इतका हावरेपणा येतो की खूपच. आणि मिळालं नसतं त्याला त्रासून जाते की इतकं मी प्रयत्न करतो, मला का बरं एवढं मिळत नाही. आणि मग जे मिळेल त्याच्याबद्दल आपल्या रंजनात्मक कृती, राग. आणि मिळणार नसेल किंवा मिळण्यामध्ये कोणी द्वेष, कोणी अर्थाघात असेल तर त्याच्या बाबत द्वेष. आता इच्छित वस्तू मिळाली असेल तर म्हणतो अहम सुखी, आणि इच्छित वस्तू मिळाली तर म्हणतो अहम दुःखी. पण कोणाच्या मते हा महत्वाचा प्रश्न आहे. बुद्धौ सत्याम प्रवर्तते. बुद्धी जेव्हापर्यंत तुमची, म्हणजे आपण बुद्धी याचा अर्थ अंतःकरणाच्या स्तरावर जेव्हा आपण असतो, मनाच्या स्तरावर, बस तर सगळं घेतो त्या मनात. काही लोकांना काही प्रॉब्लेम नसतात येऊन तब्येतीच्या दृष्टीने, पण आज कधी डिप्रेशन, टेन्शन इतकं काय झालं की काही नाही. मोठे मोठे लोक ते सुषुप्त होऊन असती. हे कसं जरी सांगत आहे, झोपू नका, पण भारताची सुषुप्तीमध्ये झोपेमध्ये पहा हे काही राहत नाही. खूप कधी दुःख जरी असेल, एखाद्या माणसाचं पाय कापून टाकला, ॲम्प्युटेट केला असेल आणि खूप दुःख होत असतं, पण त्याला तो क्लोरोफॉर्म दिला तेवढं काही वाटत. जागा झाल्यानंतर परत सुरू होतं. तर सुषुप्तीसारखेच म्हणजे सुषुप्तीमध्ये तन्नाचे सती, म्हणजे ते जेव्हा माइंड इज नॉट देअर आर नो ट्रबल्स. मनच हे ट्रबल्स आपलं काय. तन्नाचे सती, आणि मग सुषुप्ती नासे तन्नाचे. कारण तन म्हणजे मन त्या ठिकाणी नसतं, आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी काही नाही. सांगा ना, कोणी झोपू दे, एखादा भोगी असो, एखादा रोगी असो किंवा एखादा योगी असो, झोप लागली असताना जागा होऊन त्याला विचारा,
प्रत्येक जण म्हणे मला खूप आनंदाने झोप लागली, काही दुःख वाटलं का? नाही. पण झोपेत काय समजलं तुला, काय अनुभव घेतला? आय डोंट नो, मला माहिती. अहम किंचित न वेदमी इथे जगत प्रसिद्धी. त्या विवेक म्हणजे अधिक विवरण की मी काही जाणत नव्हतो. म्हणजे हे अज्ञानामुळं आपल्या अज्ञानाच्या अवस्थेत किंवा कारण अवस्थेत जेव्हा मन विलीन होत असतं तेव्हा जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्थेसारखे मनाचे स्पंदन राहत नाही. त्यास रागद्वेष आणि सुखदुःखाचे अनुभव जागृत स्वप्न अवस्थेत येत असतात. ते सुषुप्ती नास्ती, सुषुप्तीमध्ये सुषुप्त नास्ती. तन्नाशी म्हणजे अंतःकरण त्यात तात्पुरतं विराम पावलेलं. हे बघा, झोपेमध्ये अंतःकरणाचा लय होतो पण अंतःकरणाचा नाश होत नाही. यासाठी तुम्हाला उपदेश सार ऐकायला यावं लागेल. खूपच छान आहे. तात्पुरतं आपलं प्रॉब्लेम संपतात. पण पाहतो कधी कधी झोप लागते, गोळी घेतात, फार टेन्शन दे मला गोळी. आजकालच्या लोकांना कंपोज घेतो, तेव्हा आपण थोडं कंपोज. सकाळ उठलं का तुम्ही पहा कोणता प्रॉब्लेम आहे तुमच्या मनात, म्हणजे त्याचं बीज नाही संपला. म्हणून पण तुमचा अनुभव तसंच आता निद्रा अवस्थेसारखे ते समाधीची अवस्था आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहिलं असताना हे काहीच नाही त्या ठिकाणी. त्याचा उल्लेख करा, अकाराचा लोक उकारात, उकाराचा मकारात आणि मकाराचा स्वरूपाच्या. 3 अवस्थेचं जागृत अवस्थेतून स्वप्नात, स्वप्न म्हणजे दोन्ही मनाच्या स्पंदनाच्या अवस्थेतून स्पंदन रहित अवस्था म्हणजे निद्रा, आणि त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये स्पंदन समजतात किंवा अभाव समजतो, भाव विचाराचा जागृत अवस्थेत, अभाव विचाराचा सुषुप्ती अवस्थेत. पण दोन्ही अवस्थेत ज्याचा कधी अभाव होत नाही तो आत्मा मी आहे. अशी समाधी म्हणजे गाडून ठेवलेली समाधी नाही, ती समाधी गडबड करते. जोपर्यंत आपला हात घातला तोपर्यंत पाहिजे सतत जागृती पाहिजे की हे माझं स्वरूप आहे. तर अशा अवस्थेत गेल्यानंतर मन तर संपलेलंच असतं आणि मनाचं जे कारण आहे अविद्या ती संपली असते. मग असं गाढ निद्रा अवस्थेत जसं आपण तात्पुरतं मनाच्या ताब्यात नसतो आणि मनाचं स्पंदन नसतं तेव्हा मनाचे सगळे हे नाटकं बंद होत असतात. याच्यावरून हे तस्मात बुद्धी न टू आत्मनः, म्हणून दीज ऑल बिलॉंग टू द माइंड अँड नॉट टू आत्मा. या अंतःकरणाचे हे भाव आहेत पण आत्म्याला नाही. आणि मग आता तुम्ही विचार करता संतांचं एखादं वाक्य, सुख दुःख पिसे आत्म्या सनसे. मग आपल्याला हे पिसाट पण काय जमतं, आपलं तादात्म्य होतं सहज तादात्म्य. आणि तो किती ब्रह्मज्ञान आहे का ते जरा तब्येत बरोबर असते ते येऊन जातो त्याच्या. मग आता ते समजलं पाहिजे की हे आता काय आहे त्याच्यावर देखील आपल्याला उपाय करून राहायचं. चुपचाप काय करायचं. बुद्धी न तू न आत्मन, हे आत्म्याला लागू पडत नाही. गुरुदेवांनी उदाहरण दिले कधी, जसं आपण चष्मा लावतो तसं दिसायला लागतं. हिरवा चष्मा लावा तुम्हाला हिरवा दिसतो, निळा लावा निळा. ते ह्या उपाधीला रंग असतो. आणि कोणी किती तुम्ही म्हटलं ब्रह्मज्ञान, काही गोष्टी तुम्हाला आवडतात, काय आवडत नाही. आणि हे आवड नावड सुख दुःख, आवडलेल्या वस्तू मिळाल्या तर आपल्याला सुख वाटतं, न आवडणाऱ्या वस्तू आल्या तर आपल्याला तिरस्कार वाटतो. मग माणसं असो हे चालणार सगळं. म्हणजे काय होतं, सो लॉंग ॲज माइंड इज प्रोजेक्टिंग, हे मनाचं प्रोजेक्शन आहे तोपर्यंत. आणि जेव्हा मनाचं प्रोजेक्शन किंवा विजृंभण राहत नाही, स्पंदन राहत नाही, ते म्हणजे निद्रा. हे तशी ही निद्रेसारखी अवस्था आहे, ही निद्रा नव्हे. नाही तर कोणी आपलं 2 लाडू घेतले खाऊन लागली समाधी ज्ञानेशाची, तसं नाही. हा फरक आहे. तसा विचारांचा अभाव निद्रावस्थित होतो आणि विचाराचा अभाव आपल्या स्वरूपाच्या स्थितीतही होतो. पण निद्रेचा अभाव निद्रेमध्ये होत असताना विचारांचं जे कारण आहे, ज्या वासना आहे, जी अविद्या आहे ते संपत नसते आणि या स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या संपली असते. ते सांगण्यासाठी मुद्दाम हा प्रपंच केला. तुम्हाला मला नेहमीचे उदाहरण समजू शकता किती कारुणिकता आहे शंकराची. तसं तुम्ही न्याय म्हणाला. म्हणून काल तुम्हाला सांगितलं सुखी दुःखी हा आत्म्याचा स्वभाव नाही. आत्मा तर दृष्ट आहे किंवा साक्षी आहे. आणि आत्मा जर दुःखी झाला तर कोण दुःखीचा साक्षी होईल? तो साक्षी आहे तो दुःखी नव्हे आणि दुःखी आहे तो साक्षी नव्हे. दुःखी यदि भवेत आत्मा को साक्षी दुःखी न भवेत. आणि म्हणून खरा साक्षी जो आहे तो याच्याहून पलीकडचा आहे.
मग हे सगळं आपल्या ह्या अंतःकरणाच्या उर्मी. आणि हे आता अनुभवान तुम्हाला सांगता येईल की मोह, ईर्ष्या, मत्सर म्हणून आपण लगेच तादात नव्हतो त्या मनाची. कधी कोणी शिवी दिलं जरा 1 मिनिट थांबून घेतो ना, आपण इतक्या लवकर रिॲक्शन करतो की खूपच, आणि मग सुरू होते त्रास. दुसऱ्या लेवलपेक्षा आपल्याला जास्त होत. तर हे पाहतात, त्याच्यासाठी आत काहीतरी अनुसंधान पाहिजे. हाच फरक आहे अज्ञानी माणसात आणि ज्ञानी माणसात. स्वरूपानुसंधान धरुनी ज्ञानी, प्रारब्ध भोग स्वप्ना समान मानी है, आणि म्हणून नशीने मनी, त्याला येत असतात तसे. पण ते हे सगळं स्वप्नासारखे ते काय, त्याच्यासाठी ही आध्यात्मिक जागृती आवश्यक आहे. आणि म्हणून शास्त्र आणि गुरुचा उपदेश तेव्हाच आपल्या लक्षात येणे. हा फरक आहे थोडं. हे धर्म आहे कशाचे, या अंतःकरणाचे. कधी कधी याला म्हणतात सुख दुःख दोन जीव धर्म आहे. कारण अंतःकरणाच्या अनुकूलतेच्या भावाशी एकरूप झालेला जीव म्हणतो अहम सुखी, अंतःकरणाच्या प्रतिकूलतेच्या भावाला झालेला जीव म्हणतो अहम दुःखी. खरा अर्थात मन आहे तो जीव आहे. आणि जेव्हा मनाच्या पलीकडे गेला तर मन नुरे, मग तेथे काय उरे. मागचंच उदाहरण घ्या, कुठपर्यंत सूर्याचं प्रतिबिंब चंचल उतारण दिसेल, जोपर्यंत पाणी आटलं नाही. आता पाणी आटलं तर कुठे झालं सूर्याचं प्रतिबिंब, तसं विचारायचं पलीकडे जा. त्यासाठी पद्धती या दृश्यापासून दृष्ट्याकडे जायचं, आणि शेवट अशा दृष्ट्याची स्थित राहायचं की त्याचा कोणी द्रष्टा नाही. म्हणून अष्टांग योग देखील सांगितला, पण त्याचं शेवटचं परिवसान हे आत्मज्ञानात सांगितलंय. मग हे अज्ञानामुळे काम क्रोध हे सगळे, ईर्ष्यामत्सर सगळे यात असतात. पण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काहीही राहू शकत नाही. सांगून झालं. आता हे का होतं असं, हाऊ डज दिस आयडेंटिफिकेशन टेक प्लेस, हे कसंही तादात्म्य होत असतं चटकन. त्याचं आता सांगत आहे की काय हे दोन अंश एकत्र कसे येत असतात. दोघांचं खऱ्या अर्थाने परस्पर विरुद्ध धर्म आहे. एक विकारवान आहे अनात्मा, आणि निर्विकारी आहे आत्मा. पण ते सांगण्याच्या आधी आत्म्याचं स्वरूप काय हे शंकराचार्य पुढच्याच्या सांगत आहे. समजून घ्या. आत्म्याचा स्वभाव त्यालाच म्हणतात धर्म. आत्म्याचा काय पाहता पुढच्याच्या सांगत आहे. 24व्या उदाहरण देऊ. प्रकाशोर कस्य तो यस्य शैत्यमग्निर्यथोष्णता स्वभावः सच्चिदानन्दः नित्य निर्मलतात्मनः. आता मग आत्म्याचं स्वरूप काय, ठीक आहे. हे अंतःकरणाचे उर्मे, अंतःकरणाचे धर्म. धर्म याचा संबंध की नाही, त्या वस्तूचा जो आनुषंगिक स्वभाव त्या म्हणतात धर्म. साखर म्हणते की गोडच असली पाहिजे, मीठ खारटच असलं पाहिजे, मिरची तिखट असली पाहिजे, अग्नी उष्ण असला, हे त्याचा स्वभाव. पण जेव्हा जेव्हा धर्म समजते ते हे पहिल्यांदा बेसिक आले लक्षात. धर्म म्हणजे काय, गंध लावलं आणि चंद लावलं. तर प्रत्येक गोष्टीचा धर्म त्याच्यापासून वेगळा नसतो बस. तसंच म्हणजे की सुखदुःख हे जीवधर्म आहे, जीवाचे धर्म आहे. आत्मा का धर्म नाही म्हणत इथं सांगून टाका. आता व्हॉट इज आत्मा, मग आत्मा आहे तरी काय. इथे पाहता आत्म्याचं स्वरूप सांगत आहे की उदाहरण देऊन सांगत, जसं प्रकाश हा अर्कस्य, ज्याप्रमाणे प्रकाश हा सूर्याचा स्वभाव आहे, दुसरा सूर्याचा धर्म आहे. सूर्य उगवला तर त्याला सांगावं लागत नाही की तुम्हाला प्रकाश देईल म्हणून. प्रकाश हे त्याचा स्वभावच आहे. सूर्य उगवला आणि अंधार झाला किंवा राहिला असं शक्य आहे. नंबर 1. नंबर 2, तोयस्य शैत्यम, पाण्याचा ओरिजिनल स्वभाव आहे शीतलता. नंतर आपण गरम करतो किंवा उष्णतो भाग, पण मूळ स्वभाव प्राण्याचाही शीतलता. जेव्हा पाऊस पडतो गरम पाणी पडलं असं नाही होत कधी. तिसरं, अग्नी हे यथा उष्णता, यथा ज्याप्रमाणे अग्नीचा स्वभाव आहे उष्णता. हे धर्म शब्दाला लक्षात ठेवलं तुम्ही. धर्म म्हणजे त्याचा अनुषंगिक असलेला गुण. तर अग्नीचाही स्वाभाविक धर्म कोणता आहे, उष्णता. तो स्वाभाविक धर्म होणं किंवा स्वभावा, स्वस्य भावा. आणि प्रत्येक वस्तूचा स्वभाव त्या वस्तूपासून वेगळा राहू शकत नाही. तर मग आता तिन्ही मिळून आपल्या हा आत्म्याचा धर्म कोणता आहे, स्वभाव कोणता आहे.
स्वभावा सच्चिदानंद हा नित्य निर्मलतात्मन. आपल्या आत्म्याचा स्वभाव नित्य निर्मल म्हणजे शुद्धता, आणि सत चित आणि आनंद हा त्याचा स्वभाव आहे. ज्ञानेश्वरीने अमृतानुभवात उदाहरण दिलं कापुराच्या वडीचं. हे सच्चित आनंद हे तीन वेगळे समजू नका. जे सत आहे तेच चित आहे, सच्चित आहे ते आनंद स्वरूप आहे. तसं कापराची वडी घेतलं तर त्याचे तीन गुणधर्म असतात. त्याचा स्वभाव असतो तीन गोष्टी असल्या तर तो कापूर आहे. एक तर शुभ्रता, पांढरे, हात लावून पाहता मृदुता, त्या सॉफ्टनेस, आणि त्याचे त्याला सुगंध. तसं हे सत म्हणजे अस्तित्व. बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन होत असतं, पण आत्म्यात परिवर्तन होत नाही. म्हणते गीतेत म्हणताय की आपल्या अवस्था बदलतात. कौमारम यौवनम. जरा तुम्ही जर ऑटोबायोग्राफी लिहिली, अमक्या ठिकाणी माझा जन्म झाला होता, मग नंतर मी पुण्याला शिकायला गेलो, नंतर आता म्हातारा झालो. पण तुमचं शरीर म्हातारा झालं, पण तुम्ही अतीत आहे की नाही. शरीर बदललं, पण कधी आपण विचारच करत नाही या गोष्टीचा. कौमारम यौवनम जर आहे, शरीराला विकार आहे, पण आत्मा कसा आहे, निर्विकार आहे. तसंच मागे सांगितल्यापर्यंत मनाला विकार आहे, राग द्वेष इच्छा, पण थोडंसं बाजूला राहो ते एकदम रिॲक्शनच्या मागे जातो माणूस. तर तसं अर्कस्य प्रकाश हा, तसं सूर्याचा प्रकाश हा स्वभाव आहे. तोयस्य शैत्यम, पाण्याचा स्वभाव शीतलता आहे. आणि अग्नी हे यथा उष्णता आहे. ज्याप्रमाणे अग्नीचा उष्णता स्वभाव तथा आत्म्याचा काय, सत चित आणि आनंद. सत म्हणजे अस्तित्व. माझ्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहतो, सूर्याच्या मागे जी सत्ता आहे तीच माझ्या डोळ्याच्या मागे सत्ता आहे. आता नुसती सत्ता असून बघायचं नाही, त्याची जाणीव असली पाहिजे, अवेअरनेस असला पाहिजे. अस्तित्व असेल पण त्याच्याबाबत जाणीव नसेल, आपल्याला अस्तित्व प्रकट करतात. समजा एक घड्याळ असल्याशिवाय, घड्याळ आपण तो अस्थि आहे, आणि अस्थि त्याच्यानंतर आपण त्याला जाणतो वस्तू. विद्यमान असल्याशिवाय त्याला जाणत नाही, आणि जाणल्याशिवाय त्याची विद्यमानता प्रकट नाही. म्हणजे सत आहे ते चित आहे. आणि ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विकार नसतो, ते प्रियता म्हणजे आपल्या बाबतची प्रीती असणं स्वाभाविक आहे प्रत्येकाला. बाकी तर कोणी तुम्हाला फोडतोच वाटेल, पण सबसे जान प्यारी असा जो आहे तो प्रिय. यात थोडक्यात सांगायचं म्हणजे जिथे विक्षिप नाही, जिथे विकार नाही, तिथे आपल्याच आत्म्याचं स्वरूप आहे आनंद स्वरूप. तसं झोपेत देखील आपण आनंद स्वरूप असतो, पण झोपेतलं कसं आहे, इग्नोरन्स इज ब्लिस असं म्हणतात. अज्ञान, तिथे अज्ञान. इथे अज्ञान रहित असलेलं सत्ता, चित्ता आणि आनंद हे आत्म्याचा स्वभाव आहे. कसा, तो नित्य निर्मल आहे. मग ही मलिनता येण्याचं कारण काय, मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अध्यासात माणूस उपाधी. अध्यास झाल्यामुळे मनाच्या उपाधीची एकरूप झाल्यामुळे खरं वाटतं. थोडंसं बाजून राहा मनाची. खूप अभ्यास करावं ते करायचं म्हणजे, आणि ते देवाची ईश्वराची कृपा पाहिजे जमत. म्हणून अशा तऱ्हेचे हे सगळ्या सच्चिदानंद, आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जसं या शरीराचं अस्तित्व आहे तसं ब्रह्मांडाचं अस्तित्व आहे. पिंडाच्या मागे असलेलं अस्तित्व ब्रह्मांडाच्या मागे असलेलं दोन नाही. तसं एका लाटेच्या मागे असलेलं पाणी आणि अनंत लाटा समुद्र आहे. पाणी किती आहे, दोन आहे. सत्ता किती आहे, एकच आहे. बदलत आहे ते अनेक आहे, पण जे बदलणार तत्व हे ठाम समजलं पाहिजे. त्याचीच वारंवार वेदांताचं श्रवण मनन निधीचं आवश्यक आहे. आणि सत्ता तिथे स्फूर्ती आहे. स्फूर्ती म्हणजे चैतन्यता आहे. मग ज्याच्या सत्तेने जगाला सत्यता आहे, ज्याच्या चैतन्यामुळे आपल्या बुद्धीत थोडं बहुत ज्ञान होत आहे, आणि ज्याच्या आनंदामुळे आपल्याला सुख आनंद मिळत आहे, ते आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा. रव्याचा लाडू गोड लागतो, तो रव्यामुळे नाही लागत. त्याची गोडी येते ती कशात आहे, साखरेची. आता लाडू सगळा गोडच केला तर काय येईल, वरही गोड खाली गोड, ते असं आहे तिथे. म्हणून गॉड शब्द म्हणता म्हणता इंग्रजीने त्याला नाही गोड शब्द ऐकता येतं, इंग्रजीने गॉड करून टाकलं असं मला वाटते. कारण बरेच वेळा संतांनी देवाचं नाव घेता, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, ते लिहून घेतलं असं. आपली गंमत आहे त्याची. मग तो शब्द लिहिला, त्या जीवोडी होऊन जातो. पण आपण जीवोडी पाहायचे होते, देवजी पाहतो उलट होते. डॉग सकाळ उठून चालला आपला आहे. अरे काय माणूस आहे, चड्डी घातली काय नसे घातलं का चालला साखळी घेऊन. कुत्र्याय नमः, डॉगाय नमः.
आणि म्हणून काहीतरी समर्थाने चिडून म्हणतो की काही ना काहीतरी नियम असल्यास तुम्ही जीवन जगता, तुम्ही कुत्र्यासारखं जीवन आहे बस. काय नित्य नेवाविनं अन्न खायतो श्वान. श्वान म्हणजे कुत्रा. काही तिथून सुरुवात सतत जाणीव ठेवली तेव्हा हे लक्षात येते देवाची कृपा. कठीण समय येता कोण कामास होतो, देव कामास येतो. आणि देव म्हणजे आपल्यात असेल हा आत्मदेव, आत्मतत्व. म्हणून त्याचा असा तो स्वभाव आहे. स्वभाव आणि स्वभाव कुठल्या वस्तूचा बदलू शकत नाही. तुम्ही किती पण करा, अग्नीला मी थंड करेल नाही, साखर कडू करणार नाही, ते तशीच असली पाहिजे. तसा आत्मा. मग तुम्ही कोण आहे समजा, आत्मा किती वारंवार ते करावं लागते. नाही जमत एकदम इतकं काही सोपं नाही. मग त्यासाठी थोडंसं जावं लागतं. म्हणून रमण महर्षी माउंटन पाथ म्हणजे जसं पर्वतावरोहण करायसारखं आहे. आणि तिथे ती सुद्धा आपण नाही. म्हणून त्याच्यासाठी आधी ती ईश्वराची प्रार्थना सगळं सगळं आवश्यक आहे. आणि त्यालाच आपल्याचं जे सच्चिदानंद आत्मा म्हटलंय त्यालाच ब्रह्म म्हटलंय आपल्या उपनिषदात. आपल्याला एक आत्मा वेगळा असेल ब्रह्म. 1-2 वर्ष अभ्यास केला, आत्मा ब्रह्म काय विचारत होता. रामायण ऐकलं, रामाची सीता कोण, आता काय सांगायचं. कारण मी कल्पना असते सगळ्या घटामधले असेल आकाश बाहेरचे असलेल्या मठामध्ये एकच आकाश आहे. मग त्या दोन्ही समान धर्माच्या गोष्टी सारख्या होऊ शकतात. विरुद्ध धर्माच्या गोष्टी कधीही एकरूप समजल्या जाऊ शकत नाही. मग आता इथे सांगितलं आत्मबोध ऐकलं तर गाणं आहे सच्चिदानंद स्वभावा. आता काहीतरी उपनिषद उघडून पहा, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद. ब्रह्माची व्याख्या जे ब्रह्म आहे तोच आत्मा आहे. आणि तेच आपल्याच्या सकाळच्या प्रातस्मरण म्हणतो, या स्वप्न जागर सुषुप्ती अवैती नित्यम. अवैती म्हणजे जानाती, तर ब्रह्म म्हणजे ब्रह्म आणि आत्मा काही वेगळा नाही. कसं आहे, निर्मल आत्मा निष्कलमहम, तिथे कला रहित आहे, नच्या भूत संगा. हे स्वतःच आणि यथा. आता समजलं हे त्याचा स्वभाव सांगितला. आता इतका स्वभाव समजला आपल्याला. पण असं आपलं अमर्याद स्वरूप असून असं आपलं सत्य आहे, ज्ञान आहे, अनंत आहे, इतकं असून मग आपण विरुद्ध धर्माचा अनुभव का घेतो. तसं आधी सांगून झालं कोणतं की अज्ञानामुळं, अज्ञानात मानसोपाधी, अज्ञानामुळे मनाच्या उपाधीशी आपण एकरूप होतो. आणि मग तिथे ज्ञानामी ती प्रवर्तते किंवा कर्तृत्वादी म्हणजे मी करतो, मी भोगतो, आपलं सुरू होतो. शुद्ध भाव आपलं सुखी सुद्धा. आता ते कसं होत असतं, कसं ताब्यात नसतो. आत्मा निर्विकार आहे, तर मग मी सुखी मी दुःखी असे विकार का दिसतात आपल्याला. तुम्ही नेहमी सांगता की आत्मा सच्चिदानंद आहे, तो सगळ्याच्या अंतरेमी सारखा आहे. प्रत्येकामध्ये तर काहीमध्ये आत्मा आहे, काय सगळ्यामध्ये. मग काही सुखी दिसतात, काही दुःखी, तसं काय. आपल्याला देखील सकाळचा वेळ वेगळा असतो, दुपारचा वेगळा असतो, क्लासमध्ये बसतात ते वेगळं, बाहेरचं सुरू होतं आपल्या नेहमीप्रमाणे. परत संध्याकाळी चालढकल सुरू होते, झोपच येत नाही. असं का. ऐका आता याला म्हणतात परत अध्यास. त्याचा का अध्यास शब्द अभ्यास करावा लागेल. अध्यासात बरोबर आहे. तर कसं आपल्याला हे मी सुखी मी दुःखी किंवा मी जाणतो, मागे एक फक्त निर्देशन केलं होतं या श्लोकाच्या आधी. तुम्ही पहा सच्चिदानंद स्वरूप सांगण्याच्या आधी एक श्लोक येऊन गेला की रागेच्या सुख दुःखादी ह्या बुद्धीचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाही. मग विरुद्ध धर्माच्या 2 गोष्टी एकरूप होऊ शकत नाही, तरी पण एकरूप झालेल्या दिसतात आणि विरुद्ध धर्माची आपली अनुभूती येते. असं का, कसं होत असतं. ऐका आता 25. आत्मना सच्चिदंशश्च बुद्धे वृत्तिरिति द्वयम् संयोज्य विवेकेन जानामीति प्रवर्तते. आता अध्यासाचा प्रकार या ठिकाणी सांगायचा. अध्यास म्हणजे जे आपलं स्वरूप नाही ते समजायचं. कारण आपलं स्वरूप काय आता ऐकल्याप्रमाणे अस्तित्व, ज्ञान, हे आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. खऱ्या अर्थाने सुख दुःखाचं पिसाट पण त्या ठिकाणी रागद्वेष पण आपल्याला येतात. तसं का होतं की आता शंकरात काय होतं, बुद्धीमध्ये उत्पन्न होणारे याच्या 2 प्रकारच्या काय जे बुद्धीच्या मागे जे सत आणि चित अंश आहे, बुद्धीनं मिळते, पण विचाराला प्रकाशित करणाऱ्या आपल्यामध्ये असलेलं अस्तित्व आणि चित म्हणजे ज्ञान.
आधी आम्ही पाहिलं, मागचा श्लोक तुमच्या लक्षात आहे की आत्म्याचं स्वरूप काय, स्वभाव काय, स्वभाव हा सच्चिदानंद आहे. सत म्हणजे असणं, चित म्हणजे जाणणं, आणि आनंद म्हणजे प्रियता असते किंवा आपल्याला सुख होणं. हा आत्म्याचा स्वभाव असून त्याच्यापैकी दोन अंश जोडून जातात. कसे? सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे आणि ज्ञान हे आत्मना अंश, आत्म्याचे अंश आहे. आणि बुद्धीचे वृत्ती कोणती आहे? बुद्धी हे वृत्ती. बुद्धी म्हणजे अंतःकरणाची 4 प्रकारची वृत्ती असतात. कधी संशय, कधी निश्चय, कधी स्मरण आणि कधी अहमभाव. मग त्या मनोबुद्धी अहंकार म्हणजे हे पहिल्यांदा न अहम आणि मग काय ते वाटून नाही. मग त्याच्याशी आपण समूह ते आयडेंटिफिकेशन तादात्म्य होतो, याला म्हणतात अध्यास. कधी कधी त्याचेच गुणधर्म आपण आत्म्यावर लागतो किंवा आत्म्याचे गुणधर्म त्याच्यावर लागतो, याला म्हणतात अध्यारोप. की बुद्धीमध्ये उत्पन्न होणारे ह्या ज्या विचार प्रवाह सच्चिदानंद तत्वाचा याच्याशी संग झाल्यामुळे ते बरोबर हे शब्दशः पाहतो. आणि बुद्धी वृत्ती 2 अंश आहे. बुद्धीचं काम आहे विचार, आणि विचाराला प्रकाशित करणारे जे सत्ता आहे, चित्त आहे, ते बाकी निर्विचार निर्विकार आहे. पण समूह ह्या दोघांचं आयडेंटिफिकेशन होत असतं. संयोजक कशामुळं? अविवेकीन हा शब्द अंडरलाईन केला. त्या क्षणात आपला विवेक सगळ्यात जातो, बट्ट्याबोट. किती ब्रह्मज्ञान असतं ते माया बरोबर गडबड. आणि मग ते झालं की मग काय वृत्ती प्रथम? ते अहम जानामी इति प्रवर्तते. आय नो. पाच मी कधी फोन आय नो, आय नो, आय सी, आय सी. हा आय म्हणजे अहंकार, सी म्हणजे पाहत म्हणजे मी जाणतो वगैरे. म्हणजे मी आहे तो शुद्ध असतो. कोण? सतांची समूह त्या वृत्तीशी एकरूप झाल्याशिवाय व्यवहार चालत होते आपण. अशा तरी हे मनोवृत्ती आहे आपल्या खऱ्या अर्थाने. आणि मग आपण म्हणतो मला समजतो, मला म्हणजे 2 भूमी येतात जीवभावाची. म्हणजे गीतेच्या 15व्या अध्यायात जे जीवभाग सांगितलाय, ममी मांसे जीवलोके, तिथे भाष्यकारांनी जीवाची व्याख्याच केली की अहम करता, अहम भोगता, मी करताय, मी भोगताय. आता करता भाव तर बुद्धीशी एकरूप हो. माणसाला इंटेलेक्च्युअल इगो असतो, मला काय समजत नाही का, ज्ञान आम्ही ते प्रवृत्ती. आणि मग थोडं काय झालं ते मला टेन्शन आलं. आणि मग मनाच्या स्तरावर आपण येतो. म्हणजे हा असं उतरत जातं. म्हणजे ह्या अविवेकाची सुरुवात आपल्या बुद्धीच्या स्तरावर न समजल्यामुळे होते. आणि बुद्धीच्या स्तरावर न समजल्या मनाच्या स्तरावर विक्षेप जातात. आणि तितक्या आणि जोपर्यंत सुरू राहतो तोपर्यंत मी करता, मी भोगता इति प्रवर्तते. अच्छा, खऱ्या अर्थाने या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी केव्हा ह्या 2 गोष्टी एकत्र होऊन. आता जरा थोडंसं त्याचं मेकॅनिझम लक्षात घ्या. ही साधी गोष्ट आहे की मी घटाला जाणतो, हे तुम्हाला घटाचं ज्ञान आहे. अहम घटम जानामी. आता जानामी ती प्रवर्तते. आता नुसतं घट आहे म्हणून आपल्या लक्षात नाही, पण आपल्यामध्ये असलेल्या चैतन्य प्रथम बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होत असतं, आपल्या लक्षात येत नाही. कॉन्शियसनेस गेट्स रिफ्लेक्टेड इन द माइंड और अंतःकरण. आणि त्याला म्हणतात चिदाभास. तुम्हाला काल उदाहरण दिलं की एकदम आपल्याला आतल्या रूममधल्या अंधकारातल्या वस्तू दिसत नाही, पण सूर्य आरशावर प्रतिबिंबित होत आहे ना. आणि त्या आरशाचं प्रतिबिंब आत पाहिलं की मग 3 वर्षापर्यंत न काढलेला समोरून तुम्हाला दिसायला लागतो. डायरेक्टली नाही, नुसतं तिकडे प्रकाश गेला असता तरी नाही, नुसतं आरसा. पण आरशासारखी बुद्धी आधी सांग स्वच्छेचं प्रतिबिंब. तुमचा मनाचा आरसा स्वच्छ झालं तर सहजतेने दर्शन होतं. पण त्यांनी आपला आरसा कसा असतो मध्ये त्याला मन दर्पण कहला आहे. तर पहिल्यांदा मनरूपी दर्पणावर ते पडत होतं आणि मनरूपी दर्पणावर पडलेलं प्रतिबिंब तसं त्याला म्हणतात सूर्याभास, तसा चिदाभास. ऐकता की नाही तुम्ही आता? आणि मग ते आपल्या डोळ्याच्या द्वारा कुठे जात असतं? तिकडे. आणि त्याच्यामुळे आता मग पाहिलं तर आपण त्या घटदेशाला ते व्याप्त करतो. आणि मग त्याच्यात अंधार दूर होता. तिथे समजा नाही ते असेल तर तिथे जर प्रकाश असेल तर मला लक्षात त्याचं घट आहे म्हणून. नुसतं घट आहे, माझे डोळे आहे, पण तिथे अंधार असेल तर ज्याला मी इथे न बरोबर होतं ते. पण याला म्हणतात एक फलप्राप्ती वृत्ती वागते ना, टेक्निकल शब्द आहे, त्या भानगडीत पडू नका, पुढे मागे येईल.
तर बाहेरचं जर आपल्याला व्यवहाराचं कुठलं परसेप्शन करायचं असेल तर त्यासाठी समजा मला घट पाहायचं तर घट तर आवश्यक आहे रात्रीच्या वेळेस, शिवाय तिथं दिवाही असलं पाहिजे, डोळे दोन प्रमाण आहे. पण मला दिवाला जर पाहायचं असेल तर नुसतं डोळ्याने आपण पाहू शकतो. तसं हे बुद्धिरूपी डोळा आहे. बुद्धीवर जर तुम्ही आत्माकार अखंडाकार वृत्तीकडे लक्ष ठेवतं, पण ते होण्याच्या ऐवजी आपल्या बुद्धीशी तादात्म्य झाल्यानंतर तो होतो इगो अहंकार, त्याला म्हणतात चिदाभास. चैतन्य जसं सूर्याभास समजलं तुम्हाला, तसं बुद्धिरूपी आरशावरती प्रतिबिंब होतं. आणि मग त्याची झोत तिकडे गेल्यानंतर मग हे टेबल आहे, ही खुर्ची आहे, हा घट आहे, हा पोट आहे, किंवा हा माणूस शत्रू आहे, हा मित्र आहे, इथे प्रवर्तते ते तसं झालं. आणि याचं कारण ही जी प्रक्रिया आहे दोन्हीचं जोडणं, त्या म्हणतात अध्यास. मग कदाचित त्या आत्म्याचं स्वरूप आपल्या अनात्म्यावर लादा किंवा अनात्म्याचे भाव आत्म्यावर लावा. दुसरं बाहेरचं उदाहरण देतात, तिथे आपल्याला दोराचं ज्ञान नसेल, आपण त्याला साप समजतो आणि भीतो, पुढे येणारच आहे ते. किंवा कधी कधी आपल्याला दोरा असं वाटून मध्येच हात घालतो. आजकाल ते गवताच्या याच्यात ते आंबे घालतात पिकायला, आणि आपल्याला तर किती आपल्याला ते काडी असेल तर काढायला जातो, तर काडी नाही, एखादी प्राणहानी झाली असं करतात. हे दोन्ही आहे. म्हणजे हे आत्म्याचे भाव अनात्म्यावर लादणं, आणि हे लादण्याचं काम त्याला म्हणतात सुपर इम्पोजिशन, म्हणजे अध्यास. का होतो? अविवेकेनं. आणि म्हणून विवेक जागृत करा की मी कोण आहे. म्हणून समर्थांनी भक्ती देखील करायला सांगितले, पण भक्तीला जोड कशी असली पाहिजे? भल्याने विवेक करावा आणि मग दुस्तर संसार तरावा हरिभक्ती करून. आता हे साधं त्या महाराजाचं भजन घेतलं तर हरिगात तर लोकांना तर म्हणतात गमतीसारखं, हा मार्ग भला सकला चिकुला सुख दुःख सहा मनी शांत रहा वगैरे वगैरे बरे सुख. हे देप तालेसर लक्षात आहे. म्हणून जानामी, ते आता जानामी करोमी भुंजामी हे सगळं त्याच्यात आला. मी असं म्हणून त्या मीचा संबंध लावून आपल्या वृत्ती ज्ञानावर आपण उतरतो. याचं कारण अविवेकामुळे होणारा अध्यास बस. आणि कधी कधी त्यातून दोन वृत्ती येतात, अहम जानामी अहम न जानामी. मी जाणतो, मी जाणत नाही. मी जाणतो जशी वृत्ती आहे तसंच मी जाणत नाही ही वृत्ती आहे. इगो आहे दोन्ही. म्हणून गुरुदेव म्हणतात की स्ट्रेस ऑफ थॉट इन कॉन्शियसनेस इज इगो. त्या चैतन्यात मनाचा येणारा तणाव म्हणजेच आपला अहंकार आहे. आणि तो अहंकार दोन प्रकारे असतो. पण तिथं पाहायला म्हणजे लक्षात की ठीक आहे. मग हे अज्ञान काम क्रोध मोह ह्या मनाच्या वृत्ती एका वाक्यात सांगायचं म्हणजे. पण त्याच्या बाबत गैरसमज झाल्यामुळे आपण ते आत्म्याशी जोडून घेतो आणि जोडलं की मग आपल्या सगळे परिणाम म्हणतो. वस्तुतः आत्मा कसा आहे, शेवटचा पॅरेग्राफ होता त्याच्यावरच सच्चिदानंद स्वरूप आहे मनुष्य. पण आपण त्याच्याशी एकरूप झालं की झालं. मला जोपर्यंत खांब बाजूला तोपर्यंत मला काही त्रास नाही. पण मी जेव्हा दोराने बांधून घेतो तेव्हा तो तेथे जातो, तेथे खांब माझा सांगा. ते तुमच्या घरच्या वस्तू नाही तुम्हाला म्हणून, तुमचा टेबल, तुमचा टी व्ही कोणीच आहे. आपण त्याला मी आणि माझ्यापर्यंत जोडतो आणि खरा मी आपला विसरून जातो. फक्त संतांनी त्याला देवाशी जोडलं. देव माझा मी देवाचा. आपलं काय? देह माझा मी देहाचा, हीच माझी सत्यवाचा. देह पाहायशी गेलो, देह होऊन या ठेलो. आणि मग देहे पुष्टे अहम पुष्ट, देह नसते अहम नसतो. आणि म्हणून किती कर्मी शंकराचार्य देखील क्षमापुरात चोचले तुमच्यावर, कारण इतकं आपण हे विसरून जातो मायाच्या ते खूपच. आणि म्हणून ईश्वराची भक्ती सतत पाहिजे की बाबा तुझी चुकायचं म्हणत आहे. आता खऱ्या अर्थाने हे विकार ह्या उपाधीला आहे, आत्म्याला नाही. आत्मा कसा अविक्रिय आहे, निर्विकार आहे, हे आता पुढच्याचं सांगत आहे. आणि एकदा अशा तऱ्हेचा अध्यारोप किंवा अध्यास झाला तर निर्विकार अशा उपाधीचे भाव कशा आत्म्यावर घेत असतो ते आता पुढच्या याच्यात अधिक स्पष्ट करून सांगितलं महाराज. आत्मनो विक्रिया नास्ती बुद्धेर्बोधो न जात्विती जीव सर्वमलम ज्ञात्वा ज्ञाता दृष्टेती मुह्यती. आता मोह शब्द तुम्ही ऐकलाय. मोह म्हणजे चुकीचं ज्ञान, मिसळणं. मोह वैचित्ये चित्ताची विपरीतता. हा कसा होत असतो?
तर प्रथम समजून घ्या म्हणाले की खऱ्या अर्थाने आत्मनः विक्रिया न असती. आपण आतापर्यंत पाहतो मन, बुद्धी, पंच कर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण हे विकारवान आहे की निर्विकार आहे? बदलतात की नाही? बदलतात. आत्मा न बदल आहे. हे दृश्य आहे की दृष्ट आहे? हे दृश्य आहे. हे ज्ञानाचा विषय आहे की ज्ञान स्वरूप आहे? एवढा तुम्ही तारतम्य ठेवा म्हणा बस. आणि आत्मज्ञान स्वरूप आहे, आत्मा निर्विकार आहे, आत्मदृष्ट एवढा प्रथम विवेक उद्या. म्हणून प्रथम परमहंस व्हायच्या आधी तुम्ही हंस झालं पाहिजे. हंसाचं काम कसं आहे? नीर क्षीर न्यायनी. दूध आणि पाणी असलं तर तो अलग करतो. दूध का दूध और पाणी का पाणी. दूध पाणी फेकून देतो. तसं सार आहे आत्मा आणि असार आहे संसार. आणि याची सुरुवात या उपाधीपासून होते. आता फक्त एकच पक्का विचार करायचा आपला, जे बदलणार आहे तो अनात्मा. दृश्यत्वाद दृश्य असल्यामुळं, विकारित्वाद विकारवान असल्यामुळे, विषयत्वाद विषय असल्यामुळं. आता आत्मा कसा आहे? दृष्ट आहे, निर्विकार आहे, ज्ञानस्वरूप आहे. आतापर्यंतच्या इव्हन आपल्या टाक्यात. आता त्या दृष्टीने पाहिलं तर आत्मनः विक्रिया न असती. पहिला स्टेटमेंट नंबर 1. आत्म्याला कुठल्या विक्रिया म्हणजे कुठेही विकार नाहीत. देह, मन, बुद्धी, प्राण याला विकार आहे. आत्म्यामध्ये विकार नाही. आणि बुद्धीला स्वतःचा बोध नाही, कारण बुद्धीला स्वतःहून नाही. बुद्धीला बिकॉज ऑफ द प्रॉक्झिमिटी ऑफ द कॉन्शियसनेस, त्याच्या मागे चैतन्य असल्यामुळे बुद्धीला अहम ज्ञान. मागच्या श्लोकात पाहिलं. तुम्ही दुर्बीण घ्या, दुर्बिणी किती दूरची वस्तू तुम्हाला दिसू शकते. मग उद्या दुर्बिणीला विचार, हॅलो दुर्बीण, तू काय पाहते सांग. तसं बुद्धीच्या द्वारा आपल्याला ज्ञान होतं. पण हे सापेक्ष ज्ञान होत असताना बुद्धीमध्ये कोणाचा स्पर्श असला पाहिजे? चैतन्याचा. आता म्हणून बुद्धीला स्वतःच ज्ञान नाही. बुद्धी काही ज्ञानस्वरूप नाही. पण ज्ञानासाठी त्या चैतन्याच्या कोणत्या अंशावर अवलंबून? मागच्या श्लोकाप्रमाणे सच्चिदंशावर अवलंबून आहे. सच्चिदंश कोणाचा आहे? आत्म्याचा का बुद्धीचा? मागचा श्लोक पाहत. आत्मना सच्चिदंशश्च बुद्धे वृत्ती. बुद्धीचा स्वभाव काय? वृत्ती प्राजक करणं. तर तिन्ही, कधी कधी संशय, कधी निश्चय, कधी अहंकार आणि कधी स्मरण. मनोबुद्धी अहंकार आहे. आणि हे बदलत असतात. हा, म्हणून बुद्धी हे बोधा न जातू इथे. जातो म्हणजे केव्हाही. बुद्धीला कधीही स्वतःचं ज्ञान नसतं. आपण किती इंटेलेक्च्युअल असलो, मोठा आईन्स्टीन जरी असेल, तर त्याच्या ब्रेनमध्ये हा कॉन्शियसनेस असल्याशिवाय ते आपलं थिअरम तो काढू शकत नाही. एवढं. पण आपल्याला उगाच वाटतं की मी करतो. सो बुद्धीला स्वतःहून बोध नाही, कारण बुद्धी ही जड आहे. बिकॉज चैतन्याच्या प्रकाशामुळं किंवा ज्ञानामुळं बुद्धीला आपल्याला ज्ञान येत आहे. शरीराला होत नाही. कारण आधी परत आणखी एक दृष्टांत दिला होता शंकराचार्यांनी की सगळ्या गोष्टीवर सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही, पण रिफ्लेक्टिंग मीडिया जर असेल, त्याला चांगलं असेल, उदाहरणार्थ स्टेनलेस स्टीलचं ताट असेल किंवा दर्पण असेल, दिसेल, पण दगडावर नाही. तसं हे बुद्धी आपली तशी चांगली आहे शरीरापेक्षा. पण बुद्धीला स्वतःहून बोध स्वरूपता नाही. त्याला बोध होण्याचं कारण कशामुळे? त्या आत्म्याचा अंश आहे. आणि इतकं असून दोन वेगवेगळे भाव असताना कधीही आत्मा काहीही म्हणजे विकारवान नाही. बुद्धीला आत्मज्ञानाशिवाय स्वतःचं ज्ञान नाही. परंतु मध्ये जीव हा सर्वम अलम त्यात्वा. जेव्हा आपण बुद्धीशी एकरूप होतो तेव्हा त्यानंतर जीव, मी स्वतःचं सच्चे स्वरूप विसरून जेव्हा बुद्धी ते म्हणतो अहम ज्ञान. मागच्या शेकत होऊन गेला की अहम ज्ञानामी तो अहंकार जो आहे तो असा तो जीव सर्वम अलम ज्ञात्वा. मग तो बुद्धीशी एक म्हणजे दोन अंश आहे. याला म्हणतात चित्त जड ग्रंथी. चैतन्याचा भाग आणि जडाचा भाग एक रूप झाला म्हणजे आपल्याला रिलेटिव्ह नॉलेज होत असतो सापेक्ष ज्ञान. म्हणजे बुद्धीवर त्या चैतन्याचा प्रतिबिंब पडल्यानंतर तिथून आपल्या डोळ्याच्या द्वारा कुठे गेलं तर हे झाड आहे, हा घट आहे, आणि ज्ञानामी ते प्रवर्तत आहे. मागे सांगितलं होतं हे कोण जाणतो? शुद्ध आत्मा नव्हे, अंतःकरणाशी एकरूप झालेलं चैतन्य, त्याचा जीवा. सर्वम अलम ज्ञात्वा. सगळं काही पुरेसं जाणून बाहेरच. कसा मोहात कसा जातो? ज्ञाता द्रष्टा इति मुह्यते. अहम ज्ञाता अहम द्रष्टा. खऱ्या अर्थाने ज्ञाता द्रष्टाचा तो अहम कसा आहे? शुद्ध पलीकडचा आहे. बस इथून सुरुवात. आणि यालाच म्हणतात मोह.
म्हणून नुसतं असे त्याचे मोहाच्या लाटा सुरू होतात. पर्यानं कुठली पहा त्यातून असे थोडंसं एक ती काम नाही ते थोडंसं त्याच्या आपण आयडेंटिटी व्हावं की झालं मग सुरू होतं. आणि याला दुसरा शब्द व्यापक शब्द आहे माया. मायेतून हा मोह. मोह म्हणजे चुकीचं ज्ञान. ज्ञानी माणसात तत्र को मोहा का शोका एकत्व मनुपश्यता. आत्म्याची दृष्टी असत तो पलीकडे जातो. त्याच्या मनात येतात कधी लाईक्स कधी डिसलाईक, पण त्याच्याशी आपला काय संबंध. अशा बदलणाऱ्या जगाचा आधार म्हणजे हे आत्मतत्व आहे. तसं हे लाटा समुदायात तसे येत असतात. जसं ढग येत असतात. खऱ्या अर्थाने ढगाचा आणि आकाशाचा स्वभाव वेगळा आहे. ढग बदलत असतात, आकाश बदलत नाही. पण आकाशाचं तात्पुरतं स्वरूप सुंदर त्याने ढग समजलं तर जानामिती प्रवर्तते. दुसरं नेहमी उदाहरण द्या सूर्याचं उदाहरण आणि प्रतिबिंबाचं उदाहरण. सूर्य निर्विकार आहे, पण जेव्हा पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो तर पाण्याचे सगळे भाव त्याला येत असतात. पाणी स्वच्छ असेल तर प्रतिबिंब स्वच्छ वाटतं. पाणी शांत असेल प्रतिबिंब स्वच्छ शांत वाटतं. पाणी जर शुद्ध असेल तर शुद्ध वाटतं, गडू असेल गडू. तसं अंतःकरणाचे भाव आहे प्रत्येकाचे. जितका तमोगुण रजोगुण जास्त आहे तितके काही पल्ले पडत नाही या गोष्टी. आणि मग तिथे जानामिती प्रवृत्ती अहंकार हा जीवाचा असा मीपणा, त्या भ्रमिष्ठपणा. मग त्याला वाटतं मी करताय, मी भोगताय, मी दृष्टाय, मी द्यात आहे, असा तो करत असतो. आणि म्हणून मागचं तुम्हाला गोष्ट सांगते त्या ठिकाणी रेलिव्हंट आपण रिपीट करतो. त्या पुढे थोड्या गोष्टीवर पण सांगतात त्या. म्हणजे आपल्याला आपण गोष्टीत पाहतो पण कसं तरी सांगायचं काय लक्षात म्हणतात. नारद जेव्हा सूर्यनारायणाला भेटायला गेले तर सूर्याच्या डोळ्यातून देखील आसू पडत होते. म्हणजे त्यानं देखील दुःख झालं पाहिलं. देवा तुम्ही सगळ्याला प्रकाश देता, सगळ्या एनर्जीचा सगळ्या शक्तीचा तुम्ही उगमस्थान आहे, आणि तुम्ही रडता म्हणजे काय कारण आहे. नारदा बघणं खाली, मी छिन्न विच्छिन्न झालो. अरे नारदाने पाहिलं की समुद्राच्या लाटावर सूर्याचा बिंदू आता विसरला. तसंच आम्ही ह्या मनरूपी लाटावर थांबलो की मग लाटा होतात. काय कभी सुख कभी दुःख, बस ते चालं. सुख झालं तर अहम सुखी, दुःख झालो अहम दुःखी. झालं त्याला पास झालो, मॅच जिंकली, उडी मारली, मॅच खाली आली, घसून गेलं. बिझनेस चांगला झाला, हो झालं. बिझनेस त्याचं प्रेशरही कमी जास्त आहे. काय जानामिती ते पूर्वी थोडंसं त्याचं ठेवून पाहतं ताबडतोब मनाची शांती. अशा स्वयंसिद्ध आत्म्याचा आणि मनोविकाराचा काही संबंध नाही. उलट मनोविकाराला प्रकाशित करणार आहे. फक्त आता मी प्रकाश आहे की आहे. इव्हन खिडकीतून तुम्हाला पहा, जेव्हा अंधार असतो तेव्हा वाटत नाही धुळीचे कण आहे म्हणून. पण जेव्हा सकाळी सूर्योदय होतो तर पहा, आता तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. कोणत्या? धुळीचे कण आणि सूर्याचा प्रकाश. पण इतक्या लवकर आपले तो धुळी कण दिसत. आता हे दोन्ही, आता धुळीचे कण खाली बसू द्या, मग काय होईल? शुद्ध ज्ञान. तसं हे मनरूपी धुळीचे कण बदलत असतात, पण जसा प्रकाश निर्विकार असतो ते असतात. इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण घ्या, वाटेल ते परिवर्तन होणार. त्या बल्ब बदलत जा. तुम्ही 0 पॉवरचा लावा, 10 वॅटचा लावा, पण इलेक्ट्रिसिटी एकच आहे. पण तो विसरल्यामुळं आपण मग बाकीचे आहे षडविकारावर आपण म्हणत असतो आणि मग आपण विकार म्हणतो. म्हणून जरा थोडंसं त्याच्याकडे पाहायचं असताना सतत अनुसंधान त्याचं पाहिजे. आता त्याचे परिणाम काय होतात, अज्ञानाचा परिणाम काय होतो, आणि ज्ञान झालं तर काय या विकारातून मुक्त होऊ शकतो हे भगवान आपल्या नेहमीचं उदाहरण देऊन सांगत आहे. शंकर फारच मजेदार आहे. आता हे कसं तादात्म्य होतं त्याला आता परत, आणि ते देखील तुम्हाला समजण्यासारखं आहे तुम्ही जर विचार त्यांचा लक्षात घेतला तर. ते म्हणजे नेहमीचं उदाहरण डोरावर साप पाण्याचं. रज्जु सर्पवदात्मानं जीवो ज्ञात्वा भयं बहेत् नाहं जीवः परात्मेति ज्ञातश्चेत् निर्भयो भवेत्. रज्जू सर्पवत
म्हणजे रज्जूवर साप पाहायचा मंद अंधकारात होत असतो. पूर्ण डार्कनेस असेल ना, अंधार असेल, आपल्याला काही वाटत नाही. पूर्ण दिवस असेल तर आपल्याला दोराचा दोर दिसतो, पण मंद अंधकारात जाऊन पाहावं तर सुरुवात होते आपल्याला, रज्जुरवा सर्पवा, रज्जुरवा दोर आहे की साप आहे, असं सुरुवात कुठे येते तुमची? हा माणूस बरोबर असेल की नाही, माझे पैसे देईल की नाही, तर कुठे सुरुवात, कुठे? तर आपल्याला जोपर्यंत त्याची अंडरस्टँडिंग क्लिअर होत नाही तोपर्यंत मनामध्ये संशय येत असतो, सुरुवात होते. आणि असं करता करता हळूहळू दोर विसरून जातो आपण, आणि त्याच्यावर सापाचं दर्शन दिसतं. खऱ्या अर्थानं साप असतो का तिथे? आम्हाला झालं एकदा असं, आणि असं वाटतं मग शंकराचार्य उदाहरण बरोबर आहे. संध्याकाळ असंच उत्तर काशीला भिक्षा घेऊन आलो, जरा उशीर झाला, एक बगीचा लागतो, तिथे असं दिसलं की बिलकुल हेच उदाहरण वाटलं. थोडा दचकला हरकलं, इतकं ब्रह्मज्ञान असूनही. पण टॉर्च होता तर पाहायला लावून, मग तेव्हा तिथे कसं सायकलचा ट्यूब, त्याला थोडासा बार बिलकुल असं दिसत आहे की खरोखर आहे. आजकाल तर रबराचा साप तिकडे साप खरा करता तुम्हाला खरं, आमच्या आश्रमात येऊन पाहतो. आणि खूप दिवसाची सवय असून देखील दचकताना पाहिला आत्मदेवाला मी तिथे. इतका उभे दिसतो तिथे. तर तसंच आहे, गुलाबाचे फुलं ठेवा रिअल आणि आर्टिफिशियल, समजून नाही पडा. लेकिन खुशबू नाही आती कागद के फुलं से, कागदाच्या फुलात खुशबू नाही. त्याचं ते लहान लोक एसेस काढून दाखवतात, पहा गुलाबाचं तसं हे आहे. याला म्हणतात माया. काय करता? आणि ती खरी वाटते आपल्याला. आणि तिची सुरुवात कशी होते की प्रथम अज्ञानामुळं आपल्याला आहे त्याच्या वस्तूचं ज्ञान होत नाही. तिथे पडलेले असतं दोर, पण दोरीच्या सापा देवनी भवा. आता ऐका तुम्ही संताचं वचन, मग तुम्हाला गोड वाटेल. हे पहिल्यांदा ऐकलं पाहिजे, मग जरा भेटी नाही जीवा शिवा. आता शिवस्वरूप विसरून झाला जीवा, आणि जीवा घे आता सुख दुःखाच्या भावा गावा चाल. आणि मग तिथे पाहणार, मग नसलेल्या सापाबाबत पण वर्णन करतो त्याचं. 6 फूट आहे, कवड्या कवड्या आहे, 10 चाकडा, ते काय आवश्यकता आहे? याला सायकोलॉजी मध्ये म्हणतात इल्युजन. नसलेली गोष्ट पाहिजे. आणि मग आणि अशा लोकांना मग ती काउन्सिलिंग करतात, काही नाही तुम्ही गोळी घ्या, असं करू नका, विचार करू नका. मग अशा तऱ्हेने जीव हा आत्मना रज्जू सर्पव ज्ञात्वा. तसंच हा जीव आपलं आत्मस्वरूप विसरून मी जाणणार आहे, मी भोगता असं होऊन कशामुळं आपल्या स्वरूपाचे विसरून. तसंच दोराला दोर आहे विसरल्यानंतर मग आपण त्याला साप जाणतो. आणखी काही लोकांचे वेगळे विवाद असतात. कोणी म्हणतो तिथे भूतचित्र पडलं आहे, कोणी म्हणतो तिथे माळा पडली आहे, कोणी म्हणतो तिथे काठी पडली आहे. एकच वस्तू 5 प्रकारचे रूप, 5. तसे तत्वज्ञान असल्यामुळे कोणी म्हणतात द्वैत आहे, कोणी म्हणतात अद्वैत आहे, कोणी दूर आहे. मग सरळ गोष्टी हे आहे. म्हणजे दोरावर साप पाहिल्यासारखा आत्मानम जीव हा ज्ञात्वा. आत्मा हा स्वतःचं स्वरूप विसरून कसा विसरतो मग त्याचं सांगितलं. अध्यासामुळं बुद्धी शेकडो झाला, आणि भयम हे भीती वाटते त्याला. कशाची? नसलेल्या सापाची. आता पण जेव्हा त्याला ज्ञान होतं तो दोराचं, समजा कोणीतरी लाईट दाखवला पहा, पण गुरुजीने आपल्याला लाईट दाखवते पहा असं आहे ते, तेव्हा त्याला समजत होते की नाहम जीव हा परात्मा इथे ज्ञातश्चो निर्भयद्वैत. आता हे उदाहरण पूर्ण घ्या की ज्या क्षणात कोणीतरी मला सांगणार की तिथे आता दोर नाही साप आहे, जरा वेळ लागतो मला, पण जेव्हा ते दर्शन होतं तेव्हा आता आपल्याला शंका. आता मग ते अंधारात जरी गेलं तर लक्षात या ठिकाणी दोरच पडलेलं आहे, भीती वाटत नाही. सांगतात एका जामाता बाबत, तो पहिल्यांदा गेला, मोठा जागीरदार होते, इनामदार, 5-50 म्हणजे 1000 एकर त्याची जमीन असेल, सुंदर बगीचा होता. आणि गेले महाराज आपल्या पहिल्या दिवाळीला सासऱ्याकडे. आणि आपल्याला सांगतात ना जामाता दशमो ग्रह, 9 ग्रह आहे, पण 10वा ग्रह म्हणजे जावाई. आणि त्यात घरी आल्यानंतर आणि पहिली दिवाळी त्यातल्या त्यात तरी बारीकच आहे, तरी दिवाळीचं गडगंज आहे. 2 दिवस आजू जाऊ आजू. गेल्यानंतर संध्याकाळी फिरायला गेले बगीच्यात, ते असंच झालं म्हणतात. आणि गेल्यानंतर त्याने पाहिल्यानंतर पायाला खरोखरच लागलं आणि त्याच्यात रक्त निघालो ऍक्च्युली.
आणि ते तिथं दिसलं बिलकुल सापासारखं होतं, एकदम ओरडला, साप देखील आप आप म्हणून घाबरला, म्हणजे शब्द नाही बरोबर आहे. बाकीचे नसे गुरुदेव फार रंगून सांगायची गोष्ट. आणि तेवढ्या एकदम काही घाबरलं म्हणजे काय, पण चोर आलं म्हणजे आपल्याला बोलतात कारण एक तर मारतो. जे जोराने ओढलं तर बाजूला तो बगीच्यातला होताच माळी, त्याच्यावर ते टॉर्च असतात त्याने सर्च लाईट सारखे. त्याला दिसलं का रे साप नाही, आणि हा ओरडायला लागला. कधी माणूस झोपला असेल तर जागा करता येतो, पण झोपण्याचं ढोंग केलं असेल तर फार अवघड आहे. याचं सुरू झालं त्याचं, याला म्हणतात मोह, चुकीचं ज्ञान. ओरडायला त्याला दिसत आहे, त्याला वाटलं की अरे आपल्या इथे राहायचं पावतं दे. पाहिलं तर त्याला दिसलं की तिथे साप नव्हता, दुसरंच काहीतरी होतं, आणि हा आपला साप. आणि मग आवाज दिला तिकडे, कशासाठी? हे भ्रांती झाली तुमच्या जावायला, या इकडे. आवाज तर असं वाटलं की तर पहा, कोणी मांत्रिक आणला, तांत्रिक आणला, काही उपयोग नाही, मंत्र तंत्र काही का. डॉक्टरला बोलावलो, सर्जरी करून कापून पाहिलं, उसमें कुछ नाही निकला. आणि डॉक्टर प्रामाणिक होते, नाही तर मुद्दाम सांगितलं विषय वगैरे म्हणून. असं नाही, आता काय करायचं असं काय. तेव्हा मग काय कारण इतकं लहरी येत आहे पार. तेव्हा पार तुम्ही ऐका ना म्हणे माझं त्याचं मळी एकदम नाही का, हे बाई काय. आता ते सांगायला लागले आप्तवाक्याचं, म्हणजे सासू साहेब अजावे भाऊ तिथे नाही, मी पण म्हणत तू पाहत खरी डोळे करून. पहिल्यांदा एकदम नाही पाहतो तर दिसला दूर आहे. आता म्हणून आता सर्प नाही मग दूर आहे, इथे ज्ञात्वा का होईल, निर्भयो भवे. तसंच आता याच्यात नाहम जीव हा परात्म, मी जीव नव्हे, मी शिव आहे, मी देह नव्हे, मी आत्मा आहे. इथे ज्ञात्वा. ज्ञात्मा नुसतं पुस्तकातून मस्तकात नाही, पण सद्गुरु कृपया आपल्या गुरुच्या पण आपलं ते स्वरूप आहे असं जाणल्यानंतर निर्भय होते. तीन भीती वाटते आपल्याला न जाणल्यामुळे. तुम्हाला सत्स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळं मरणाची भीती वाटते, चित्त म्हणजे आपलं ज्ञान नसल्यामुळं अज्ञानाची भीती वाटते, आणि आनंद स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे दुःखाची भीती वाटते. आणि त्याच्यातून बाकीच्या सगळ्या भीती त्याच्या सबसेक्शन्स आहे. पैसा, अदला, मुलं बाळं, घरदार, गुडगुड गुडगुड वगैरे. पण मूळ भीती आहे. आणि या भीती वाटण्याचं कारण काय की आपण आहे तसं स्वतःला जाणत नाही. म्हणजे म्हणून गीतेने स्पष्ट सांगितलं की तुमचं वरवर काही कारण असू शकते दुःखाचं, पण मुख्य कारण आहे अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जनता. कथम मुह्यंती? जानामी ती प्रवर्तती, जानामी करोमी. आता व्यवहारासाठी म्हणावं लागतं. ते ज्ञानी लोक देखील म्हणतात, पण त्यात अंतर्यामी कॉमेंट्री सुरू असते की हे काही आपलं खरं स्वरूप नाही. पण जेव्हा नाहम जेव्हा त्याला समजलं, थोडा वेळ लागतोय, आपल्याला खूप दिवसाची इतकी सवय आहे ना की हे आत्महम असं येतच नाही, हात भाग येतो ज्ञानमाने. असं झाल्यानंतर मग ज्ञातश्चेत, तर जाणलं चेत म्हणजे इन केस यू नो इट. शास्त्र आणि गुरुपदेशता निर्भय समजतं की हे सगळं आपल्या स्वरूपाला लागू पडत नाही. आता एक शब्द वाचून, आता ठीक आहे आत्मा बुद्धीला प्रकाशित करतो, पण आत्म्याला कोण प्रकाशित करतं? कारण उपाधीशिवाय तर आपल्याला ज्ञान होत नाही, आणि तिथं आत्मा तर उपाधी रहित आहे. आता पुढच्या ह्याच्यात हे सांगत आहे की आत्मा स्वयंप्रकाश आहे, बुद्धी हाती परप्रकाश आहे. हे सांगण्यासाठी पुढचा एक श्लोक सांगून आपण थांबूया. आत्मा व भासयत्येकः बुद्ध्यादीनिंद्रियाण्यपि दीपो घटादिवत् स्वात्मा जडेस्तेर्नावभास्यते. सगळं विवरण आतापर्यंत लक्षात घेऊन निष्कर्ष काढला की एका हा आत्मा, आत्मा हे एकमेव अद्वितीय. जसं आपले विचार वेगवेगळे असतात, भावना वेगवेगळे असतात, प्रत्येकाची शरीर यष्टी वेगळी आहे, पण त्याच्यामधलं चैतन्य कसं एक आहे. आत्मा म्हणजे चैतन्य. तो काय? बुद्ध्यादिनी इंद्रियाणी अपि अवभासयती. ते बुद्धी, त्याची वृत्ती आणि इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, या सगळ्याला तो अवभासते म्हणजे सगळ्याला प्रकाशित करणार आहे. त्याच्या प्रकाशामुळे होऊन मग आपल्याला
सापेक्ष ज्ञान होत असतं, पाहण्याचं, ऐकण्याचं, वास घेण्याचं, चव घेण्याचं, स्पर्श करण्याचं, मनाने भावना करण्याचं, बुद्धीने विचार. त्याच्यामुळं आपल्याच्यात म्हणून काय आरतीच्यात काय म्हणतो, तस्य भाषा सर्व विधम होते, त्याच्या प्रकाशाने हे सगळं प्रकाशित. त्याला काय सूर्यचंद्र दाखवू मी. तो बुद्ध्यादिनी इंद्रियानी अपि, तर बुद्धी आहे आणि इंद्रिय हे देखील अभासयती, एकच आत्म सगळ्याला प्रकाशित करतो. सेवा सूर्याचा प्रकाश होतो तर कोल्हापूरच्या एका भागात एकीकडे प्रकाश होतो, असं नाही, एकदम तसं सगळ्या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी या सगळ्यांना एक चैतन्य प्रकाशित करतो. त्याच्याशिवाय या सगळ्याचा खेळ चालत नाही, पण त्याच्यामुळे या सगळ्यांचा खेळ चालत नाही. बस आत्मा स्वयंप्रकाश म्हणजे आता तो सगळ्याला प्रकाशित, पण त्याला कोण प्रकाश करतो, तो त्याला दुसरं काय प्रकाशित. कसं, दीप हा घटादिवत स्वात्मा जडेच ते नाव भासते. जसा दीप सगळ्याला प्रकाशित करतो, पण दिव्याला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही. बुद्धी, इंद्रिय, प्राण हे कसं आहे, ते जडही, ते जड आहे. जड कशाला म्हणतात, जे परप्रकाश आहे ते जड आणि जो स्वयंप्रकाश आहे ते चेतन. जसा बल्ब जड आहे, पण त्यात असलेला फिलामेंट मधून येणारा करंट तो चेतन आहे. ते जडही, इव्हन बुद्धी देखील जड आहे, कारण बुद्धी देखील स्वतःहून कार्य करू शकत नाही. त्याच्या मागे हा अवेअरनेस, हे चैतन्य असल्याशिवाय. ते जडही स्व आत्मा न उभासत. बुद्धी, इंद्रिय, प्राण हे जे अचेतन आहे, ते परप्रकाश आहे, हे सगळे स्वयंप्रकाश आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही, पण आत्मा त्या सगळ्याला प्रकाशित करतो. जसं सांगितलं ना, दुर्बिणीतून आपण पाहू शकतो, पण दुर्बिणीला क्षमता नाही की काय पाहिलं सांगायला. बुद्धीला आपल्याला समजतात गोष्टी, पण बुद्धीमध्ये समजणं न समजणं देखील कशामुळे, त्या चैतन्यामुळे. आपल्या केलोपनिषदात म्हटलंय की दोन्ही वृत्ती आहे, मी जाणतो आणि मी न जाणतो, पण जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे आत्मा, जाणीवेच्या पुढे आणि नेणिवेच्याही पुढे. आणि त्याचं कारण काय, ज्ञान स्वरूपत्वात. मागचा श्लोक लक्षात ठेवा, ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे, बुद्धी हा विचार तिचं स्वरूप आहे, पण विचार देखील ह्याने प्रकाशित होतात त्या चैतन्यामुळे. मग त्याला हे प्रकाशित करू शकत नाही. हे उपनिषद सांगतं काय, की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तिथपर्यंत वाचा तिथपर्यंत जाते, पण तिथे वाचेचे शब्द संपले असतात. मन देखील तिथपर्यंत जातं, मनाचं मन पण संपलेलं असतं, पण ते त्याचा आत्मा पण आत्मस्वरूप तसंच राहतं. म्हणून तो प्रकाशित करतो, तो चेतन आणि प्रकाशित होतो. दीप हा घटादिवत. उदाहरण, जसं दिवा घटादीला प्रकाशित करतो, पण दिवाला प्रकाशित करण्यासाठी कोणाची आवश्यकता नाही. तसा हा सतत असलेला दीपक आहे. आता पुढचा भाग आपण उद्याचे. आता तरीच लक्षात येतं की ठीक आहे, तुम्ही म्हणता नेहमी दृश्यापासून द्रष्ट्याकडे मन न्या, आणि जो अंतिम दृष्ट आहे त्याच्याशी एकरूप राहा. ठीक आहे, आत्मा सगळ्याचा दृष्ट आहे, पण आत्माचा दृष्टा कोण? किंवा ज्यावेळेस एखादा माणूस साक्षात्कार करत असेल परमात्म्याचा, तर मग कोण कोणाचा साक्षात्कार करतो? कारण उपाधीचं नसतात. तर तिथे आता त्याचं उत्तर आपल्याला उद्याच्या याच्यात मिळेल. ती आपल्या ज्ञानेश्वरी सांगितलं, जय जय स्वसंवेद्या. आत्मन नुसते शब्द लक्षात येत नाही, पण याचा बेस असेल तर मग त्या ज्ञानेश्वराची भाषा आपल्याला लक्षात येते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.